टॉयलेट ही एकमेव शांततेची जागा समजली जायची, पण आता मोबाईल तिथपर्यंत नेता येत असल्याने तिथली शांतताही भंग झाली आहे. असो, पण हाच मोबाईल आता टॉयलेटमधल्या कमोडवर बसून बघितला जात असल्याने आपण स्क्रोल करता करता किती वेळ त्याच पोझिशनमध्ये बसलोय याचं भानही राहत नाही. त्यातूनच मूळ व्याधासारख्या समस्यांना आपण आमंत्रण देतोय. आता तुम्ही म्हणाल की काय फेकतोय? कमोडवर बसण्याचा, मोबाईल बघण्याचा आणि मूळ व्याधाचा काय संबंध? खरं आहे तुमचं, प्रत्यक्ष संबंध नसला तरी मूळव्याध होण्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण मोबाईल बनत चालल्याचं आम्ही नाही तर एका इंटरनॅशनल रिसर्चने म्हटलंय. अमेरिकेतल्या बेथ इस्रायल डेकनेस मेडिकल सेंटर आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल यांनी हे संशोधन केलंय. प्लॉस वन या रिसर्च मॅगझिनमध्ये छापून आलेल्या या संशोधनात म्हटलंय की टॉयलेट्समध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये मूळव्याध होण्याचा धोका जवळपास 46% जास्त आढळून आलाय. याला कोणताही वैज्ञानिक पुरावा सध्या तरी नसला तरी मोबाईलचा अप्रत्यक्ष परिणाम होऊन मूळव्याध होऊ शकतो असं डॉक्टर आणि तज्ज्ञही सांगतायत. तो कसा? तर टॉयलेटमध्ये जेव्हा तुम्ही मोबाईल वापरता तेव्हा तुमचा वेळ कसा जातो हे तुम्हालाही कळत नाही. यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ आत बसून राहता. जास्त वेळ बसल्याने तुमच्या गुदद्वारावर आणि त्याच्या नसांवरही दाब येतो. गुदद्वारावर सतत दाब आल्याने तिथे असलेल्या रक्तवाहिन्या सुजतात आणि त्यामुळे मूळव्याध होतो. हे टाळायचं असेल तर अर्थातच टॉयलेटमध्ये मोबाईल नेणं टाळा. भरपूर पाणी प्या आणि फायबरयुक्त आहार घ्या आणि ही रील जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.